हॅलो सगळ्यांना। तर आज सकाळच्या वेळी बघू शकताय तुम्ही की किती छान वातावरण झाले, पूर्ण पावसाचं असं वातावरण झाले। तर अभि त्याचा होमवर्क कंप्लीट करत होता। त्यानंतर मी लागले स्वयंपाकाला, बाकीची सगळी कामं झाली होती आणि ह्या लाल मिरच्या, ज्या हिरव्या मिरच्या होत्या त्या एवढ्या तयार झाल्या, त्या सगळ्या पसरून ठेवल्या। म्हणलं वाळूया, ह्याची चटणी तरी बनवूया किंवा मग वाळवून तरी कामाला येतील। मग इथं मी भरल्या वांग्याची भाजी करणार होते, तर वाटणामध्ये पण मी त्या मिरच्या घातल्या, एवढी छान टेस्ट आली होती विचारायलाच नको। मग इथं मी भरलं वांग आणि चपाती, आज अशीच रेसिपी ठरवली होती बनवायची। कारण काय बनवू काय दररोज भाजीला काय कोडं पडतं, एवढी छान वांगी भेटली होती मला आज आणि खूप ताजी ताजी होती, आणली आणि लगेच बनवायला घेतली। आणि म्हटलं की आता नको हे करायला, वेळ नको घालवायला, मग पटपट उरकायला घेतले। तर तुम्ही बघू शकता वांगी, एवढी छान वांगी होती ना, अशी हिरवी हिरवी होती आणि काट्याची वांगी होती। कधी पण वांगं घेताना काट्याचं घ्यायचं, ते टेस्टला खूप छान असतं, दुसरी वांगी एवढी खास नाहीत लागत। तर मग मी इथं सगळ्यात पहिलं वाटण वगैरे घालून घेतलं व्यवस्थित असं वांग्यांमध्ये, आणि मग पटकन एक साईडला भाजी आणि एक साईडला लगेचच चपात्या बनवून घेणार होते। कारण काय होतं, एक 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 करत बसायचं म्हणलं ना, खूप जास्तीचा वेळ जातो आणि नाही होत, उरकत नाही हे सगळं करायचं। तरी आज नाश्ता बनवला नव्हता, कारण घरी कोणच नव्हतं, दादूची सकाळची स्कूल होती, हे पण नव्हते, हे पण लवकर स्टॉलवरती गेलेले। आणि मग मी आणि अभि होतो, तर आम्ही फक्त मग स्प्राउटच खाल्लेले। मग काही नाश्त्याचं तरी आज कॅन्सल झालं की नाही बनवलं, मग नाश्ता आहे ते बनवायचं म्हणलं। पूर्ण कामं उरकायला मला नाही म्हटलं तर 12 तरी वाजतात, पण आज काही एवढं नव्हतं। मग फक्त वांगं भरलं केलं, आणि तुम्ही बघू शकता मी घरातलेच मसाले वापरते आणि फक्त भेडगी मिरची पावडर घातली थोडीशी, घरातला जो आमचा काळा मसाला असतो तो घातली, हळद मीठ व्यवस्थित असं घालून मग त्याला बारीक गॅसवरती खूप वेळ परतू देते, खूप वेळ अधूनमधून चालवत आणि लगेच एक साईडला चपात्या बनवायला घेतल्या। ते भाजी परतत माझ्या आरामात चपात्या होतात आणि वेळही लागत नाही मग। आणि कणिक मी आले ना पहिले की उठल्या पहिलं आंघोळ वगैरे झालं, पहिली कणिक मळून ठेवते, मग बाकीची भाजीची तयारी किंवा हे ते करूसपर्यंत मस्त अशी कणिक भिजली जाते आणि खूप छान चपात्या होतात। मला पर्सनली आमच्या गव्हाची चपाती खूप आवडते। आता आमच्या म्हणजे आमच्या शेतातले गहू आहेत, तर खूप छान चपाती होते। मला बाहेरचे म्हणजे आम्ही विकत जरी कधी संपलं बाय चान्स पीठ किंवा गहू आणले ना, एवढी छान चपाती होत नाही जेवढी की आमच्या घरच्या गव्हाची होते। आम्हाला एवढी सवय लागली ना त्याची, काय विचारच नको। हे एक मिशोचं पार्सल आलं होतं, ते अनबॉक्स केलं, तर आता हे पार्सल खूप छान आहे। 5 मीटर कापड मी 250 रुपयामध्ये काहीतरी घेतलेलं आहे। ह्याचा मी कॉर्ड सेट स्टिच करणार आहे, नक्की तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये हे दाखवेल तुम्हाला, त्याची कटिंग आणि स्टिचिंग। तुम्ही बघू शकता हे 2-3 ब्लाऊज काल कंप्लीट केले होते आणि मग ते व्यवस्थित असे मी अडकवून ठेवणार होते। बस आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाय बाय।